महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाहुली नाट्य आणि शिक्षणावर आधारित जे त्यांनी बाहुली नृत्य केलं आहे ते आज साबळे सर म्हणजे प्रसिद्ध साबळे सर जे पूर्ण आज आपण बघतो आहोत की त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रावर तो गाजलेला होता आणि तेच आज साबळे सर पतोडी संस्कृत विद्यालय यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला इथे आलेले आहेत आणि त्यांनी बाहुली नृत्य सादर केलेलं आहे। आपल्यासोबत प्रसिद्ध असे साबळे सर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। काय सर इतकी मोठी संकल्पना आणि आज आपण तो बाहुली नृत्य सादर केलेला आहे, आपण भरपूर गाजलेला आहे, मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता, या संदर्भात एक संकल्पना कशी आली आपल्या डोक्यामध्ये काय सांगायचं? नमस्कार। सर्वप्रथम काय तर मी जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करतो आणि विद्यार्थ्यांना नवीन नवीन प्रयोग करून आपल्याला शिकावं लागतं। तर बाहुली या मुलांचा खूप आवडता विषय आहे। मग त्या अनुषंगाने बाहुलीच्या माध्यमातून जर काही आपण त्यांच्यापर्यंत गेलो तर नक्कीच ते जास्त अप्रोचेबल होतात। मग त्या माध्यमातून एक बाहुली तयार केली, त्याच्यानंतर त्याला पॅरलल एक आजी पण असावं, जसं घरात आजी असते तशी दुसरी एक आजी तयार केली आणि दोन्ही संकल्पनेतून मग मुलं काय झालं, बाहुली दिदी आणि एक आजी, मग मुलं त्याच्याकडे जास्त आकर्षित झाले। आकर्षित झाल्यामुळे काय झालं की शाळेकडे त्यांची उपस्थिती वाढली, ओढाही वाढला आणि ही करता करता काय झालं, लहान मुलांचं आकर्षण तर वाढलंच पण गावातून खूप आकर्षण झालं। म्हणजे सरपंच झाले, पोलीस पाटील झाले, हे सुद्धा कार्यक्रम बघायला शाळेत येऊ लागले आणि असं वाढत वाढत गेलं। जेव्हा आमचा जिल्हा परिषदेचा शिक्षकांचा स्पर्धा होता त्यावेळेस मी साक्षरतेला याला प्रेझेंट केलं। तो तुम्ही जो बोलताय तो व्हिडिओ तोच आहे की जो साक्षरतेसाठी खूप प्रसिद्ध झाला। अगदी आयुक्त साहेबांनी सुद्धा त्याची दखल घेतली। पंढरपूरच्या वारीमध्ये 1 महिनाभर तिकडेच ड्युटी लागली होती, म्हणजे प्रत्येक गावोगाव हा प्रोग्राम आपण सादर केलेला आहे आणि आताही सध्या महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रम असतात त्या ठिकाणी आवर्जून बोलवतात की ह्या सादरीकरण विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी आणि नवीन काहीतरी जे परंपरेने आलंय आपल्याकडे। आधी कठपुतलीचा डान्स होता आपल्याकडे पण आता तो काळाच्या ओघात थोडा लोप पावलाय, तर आता या माध्यमातून हा कठपुतली पुन्हा आपण जिवंत करण्याचा प्रयत्न करतोय। जिल्हा शाळेला आवश्यक मी जिल्हा परिषद शाळा टिटवळी पंचायत समिती लोणार जिल्हा बुलढाणा, माझ्याकडे केंद्रीय मुख्याध्यापकाचा चार्ज पण आहे आणि म्हणजे मी जसा वेळ मिळेल तसं आपण करतोय। सर फक्त आपण बाहुली नृत्याचं वजन किती असेल अंदाजे? या दोन्ही पपेटचं वजन मिळून एक 40 किलो पर्यंत वजन आहे याचं, कारण हे पूर्ण पीव्हीसी पाईपामध्ये बनवलेलं आहे आणि ओरिजिनल फील येण्यासाठी हे सगळं फायबर मटेरियल आहे, तुम्ही बघू शकता बॉडी, कारण जोपर्यंत याला ओरिजिनल फील येत नाही तोपर्यंत तो जिवंत वाटत नाही। त्याचं वजन त्यामुळं म्हणजे आपल्याला कमी करता आलेलं नाही। तर यामागचं आपण जेव्हा हालचाल करता नृत्य करताना ते संपूर्ण हालचाल काय सांगा, या प्रसंग कसा कसे घडून आणतात? हालचाल करताना म्हणजे एक आठवण सांगतो, सुरुवातीला हालचाल करताना इतकी अवघड गेलं होतं की काय व्हायचं, समोर हालचाल करायला गेली की मागची पपेट मागे पडायची। मग त्याचा सुवर्ण मध्य साधून की बरोबर सेंटरला ते बॅलन्स करायचंय, समोरची बाहुली तेच मोमेंट करेल मागची पण, आणि हे सगळ्यात बॅलन्स नाही गेला पाहिजे, कारण बॅलन्स गेला तर तुम्ही समजू शकता तो शो काही टिकणार नाही। तर आपल्याला त्याच्यासाठी थोडस मेहनत आणि सराव करावा लागला। जसा सराव झाला तसा आता परफेक्ट झाला, त्यामुळे मी जेव्हा मैदानात येतोय सगळ्यांना वाटतं किती सहज आहे, म्हणजे त्याच्या मागे थोडस म्हणजे जो आहे बॅलन्सिंग, जसं आपण दोरीवरचं ते बघतो ना, त्या काही डोंबाऱ्याचा खेळ असतो त्या दोरीवर किती बॅलन्स सहजपणे करतात, अगदी तसाच प्रकार की हे जे इथे चेस्टला आणि डान्स करतात बॅलन्स केलं की झाले। आणि 40 किलो वजन असल्यामुळं एनर्जी लगेच डाऊन होते, मग एवढं पुढे बाहुली नृत्य सादर करणारे आपल्यासोबत शिक्षक आहेत साबळे सर, आणि संपूर्ण माहिती या बाहुलीच्यावर सांगितलेली आहे, कशा प्रकारे बॅलन्स आणि 40 किलोचं वजन ते जेव्हा नृत्य करतात त्यावेळेस 40 किलोचं वजन आणि त्याचा बॅलन्स सांभाळणं कठीण आहे, परंतु त्यांनी ते कशा पद्धतीने करून दाखवलं हे सुद्धा त्यांनी आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून दिलेलं आहे। सहारा समाजाचे रुपेश मकुंदे, अमरावती। खूप खुशानवाने शिकल्यावर कोणी कराही अडाणे, खूप खुशानवाने शिकल्यावर कोणी कराही अडाणे, मस्त मस्त शिकवता नव्या जोमाने, बनू टाटा बिर्ला अंबानी अदानी, खूप खुशानवाने शिकल्यावर
शिकू एकमतानी, अंक अक्षर शिकू एकमतानी, घडवून शिकू आपल्या हातानी, घडवून नवा देश आता नव्या दमानी, घडवून नवा देश आता नव्या दमानी, शिकल्यावर कोणी कराही अडाणी, खूप लिहू खूप शिकू शहाणवानी, शिकल्यावर कोणी कराही अडाणी. शिकू सारे शिकू वेळ देऊनी, शिकू सारे शिकू वेळ देऊनी, आणली योजना शासनाने श्रमोनी, आजी शिकू मावशी शिकू सारे मिळूनी, आजी शिकू मावशी शिकू सारे मिळूनी, शिकल्यावर कोणी कराही अडाणी, खूप लिहू खूप शिकू शहाणवानी, शिकल्यावर कोणी कराही अडाणी, मस्त मस्त शिकू आता नव्या जोमानी, बनू टाटा बिर्ला अंबानी अदानी. अतिशय नयनरम्य काय कौतुक करावं.